छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. करायचं काय खाली मुंडावर पाय. यही तो माहौल है उद्धव बाला साहब ठाकरे गढ़ का, ये माहौल है। ये माहौल के कारण से हवा अपने अलग है। बहुत से उम्मीदवार आ रहे हैं टिकट मांगने के लिए, क्या कहेंगे इस पर जनता? अरे ऐसे शिवसेना ने 60 साल में ऐसे कई आए और कई गए। हमारी शिवसेना अभेद है। सर निवडणूक लागलेली आहे तरी गणती सुद्धा गणती चालू आहे. हाँ, महानगर पालिका पे क्या उद्धव गट का जो है प्रचार लहराएगा सर? मजबूत से तिकीट मागायला गेलात काय म्हणणार? पक्ष जो आदेश देईन त्याचं आम्ही काम करू. पक्षाचा जो फॉर्म होता तो मी आता इथं भरलेला आहे, परंतु ज्याला उमेदवारी देईल पक्ष त्याचं आम्ही निश्चितपणे काम करूया. बंडखोरी कोणी करणार नाही. जर तिकीट मिळालं तर कोणकोणत्या समस्या वाढत, कोणकोणत्या समस्या घेऊन लोकांना सर्वात पहिले आरोग्य समस्या, स्मशानभूमीची समस्या, गरीब जनतेची समस्या आणि बाकी पाण्याची सर्वात मोठी समस्या आहे ती आम्ही दूर करूया. धनशक्ती समोर कसं लागणार? धनशक्ती आमच्या समोर काहीच नाही, आमची जनशक्ती आहे. सध्या इलेक्शन आलेली आहे तरी गळती चालू आहे, काय म्हणणार याच्यावर? ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे, ही ओरिजिनल शिवसेना आहे. या शिवसेनेला कोणी डाग लावू शकत नाही. जसं या देशामध्ये आंबेडकर नाव गाजतं, बाबासाहेबांचं नाव गाजतं, तसंच दुसरं नाव हे ठाकरे घराण्याचं गाजणार आहे. या देशामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर देशात गाजणार आहे. 10 वर्षानंतर निवडणूक लागलेली आहे. बघूया, महानगरपालिकेवरती नक्कीच आमचा भगवा झेंडा फडकणार आहे आणि तो ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच फडकणार आहे. जनतेला काय आव्हान करणार तुम्ही आता? काय म्हटलं? आतापर्यंत आपण निवडणूक लढत होतो 10 किंवा 12 हजारचा वाढ होता, आता 40, 45, 50 हजाराचा वाढ आहे. या कसं बघता आपण प्रभागाला? नाही, आमची ती एक फेरी ऑलरेडी झालेली आहे पूर्ण मतदारसंघामध्ये. मशाल ही सर्वांच्या घरात पोहोचली आहे. एक राऊंड आमचा झालेला आहे, परंतु जनतेच्या मनामध्ये हा गल्लीतला नगरसेवक होणार आहे. दारादारात आम्ही पोहोचलो आहे. हे फक्त मीडिया आणि पेपरबाजी करता आम्ही जनतेचा आशीर्वाद घेऊन परत आलेलो आहे. काय आव्हान करा वाढच्या लोकांनी जनतेला? काय मशालला मतदान करा, गोरगरिबांना मतदान करा, धनाला मतदान नका करू. तुम्ही मनाच्या जनशक्तीच्याने मतदान करा. आपलं नाव? डॉक्टर बाबासाहेब पैठणे, उमेदवार संगीता बाबासाहेब पैठणे, प्रभाग 27. याच्यापेक्षा जास्त उत्सुकता राहील आणि येतं नुसतं आपल्या इच्छुकाचे फॉर्म भरण्यासाठी एवढं उत्सुक आहे लोक. आणखी फॉर्म भरत्या वेळेला आणखी याच्यापेक्षा डबल गर्दी राहील आणि जास्त उत्सव राहील. एक तर 10 वर्षापासून इथे कॉर्पोरेशनचे इलेक्शन झालेलं नाही. लोकांना खूप उत्सुकता लागलेली आणि शासन एवढं हे करतंय की शासनाच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच एक आवाज उठवणारा पक्ष आहे. प्रभागांच्या लोकांसमोर आपण काय काय समस्या घेऊन जाणार आहात? प्रभागाच्या लोकांसमोर खूप काही समस्या आहे. शासनाने एवढे आश्वासनं दिलेले, एकही आश्वासन शासन हे करत नाही. शेतकऱ्याची कर्जमाफी आहे. आम्ही ग्रामीण भागातून आलेलो आहे, आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी नाही. हो, शेतकऱ्याला आश्वासन दिलं कर्जमाफी करतो, हे कर्जमाफी झाली नाही. आता नुकसान झालेले शेतकऱ्याला ते नुकसान भरपाई दिलेली नाही. धनशक्ती पुढे तुमचा टिकाव कसा लागणार आहे? धनशक्ती पुढे टिकाव लोक खूप हे यांच्यावर शासनावरती नाराज आहे. धनशक्ती लोक लक्ष्मी घेऊन टाकतील आणि यांना त्यांची जागा दाखवतील. समांतरचा प्रश्न आतापर्यंत सुटलेला नाही. यांनी तर खूप म्हणजे मोर्चे वगैरे काढले होते. हो, मोर्चातून यांना काय मिळालं? म्हणजे शासनाने स्वतः देवेंद्र फडणवीसने आपल्या शहरामध्ये मोर्चा काढला होता की आपलं शासन असताना उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला, आणि यांच्या स्वतः नागपूरमध्ये 15-15 दिवस पाणी येत नाही. याच्या पहिले जे निवडणुका झाल्या त्या वाढवर झालेल्या आहेत. वाढवर 10 ते 12 हजार वाढ होतं. आता 45 ते 51 हजार पर्यंत प्रभाग आहेत. याला कसं समोर जाणार तुम्ही? जनता, आमचे कार्यकर्ते सर्व सज्ज आहे. कार्यकर्त्यांचं खूप इंटरेस्ट आहे की ते स्वतः म्हणजे आम्हाला म्हणताय तुम्ही उमेदवारी घ्या, आम्ही तुमचं स्वतः काम करू, असं म्हणजे कार्यकर्त्यांची उत्सुकता खूप आहे. प्रभागातील लोकांना काय संदेश देणार तुम्ही? प्रभागच्या लोकांना आणि तुमचं मतदारांना जे त्यांची समस्या आहे ते आम्ही त्यांची सॉल्व्ह करू. सोमीनाथ
गोपीचंद नवपुते, प्रभाग 25. जे प्रभागचे लोक आले सगळे रॅली घेऊन ढोल ताशे घेऊन आले, काय म्हणणं आपलं? शिवसेना पक्षाच्या वतीनं सर्व इच्छुक उमेदवारांना फॉर्म देण्यात आले होते. ते फॉर्म भरून घेण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. खूप मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी शिवसेनेमध्ये आहे. अनेक प्रभागामध्ये 15-15, 20-20 लोक एका कॅटेगरीमध्ये आमच्याकडे उमेदवारी मागतात आणि मोठ्या प्रमाणात लोकांनी इथे इच्छुकांनी गर्दी केली आहे. आम्हाला खात्री आहे मागच्या 5 टर्मपासून शिवसेना महापालिकेवर राज्य करते. याही वेळेस निश्चितपणे शिवसेनेचाच भगवा महापालिकेवर फडकेल. ठीक आहे.